एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। माझं नाव सज्जन वडणे सर, राहणार अभिमान श्रीनगर, पुणे नाका परिसर। या ठिकाणी आज रविवार सकाळी 8 वाजल्यापासून पाणी वाढत आहे सतत आणि या परिसरामध्ये साधारणपणे 250 घर आहेत आणि हे जे विशेषतः रो हाऊस आहे, वन रूम किचन आहे, त्या भागामध्ये ओढा चिटकून असल्यामुळं जे काही येणारं पाणी आहे आणि जे शासनाने हाय अलर्ट जाहीर केला आणि हवामान खात्यानं जे काय आम्हाला हवामानाचा अंदाज सांगितले त्याप्रमाणे पाणी अजून सुटणार आहे, वाढणार आहे। यामुळं या भागात काय नाही येणारे जे काय इथले जे नागरिक आहेत त्यांना खूप प्रचंड त्रास होत आहे आणि घराच्या पायरीला पाणी लागलेलं आहे। आता आपण बघत आहात साहेब, आमच्या पाठीमागं पाण्याचं आणि फ्लो सारखा वाढतच चाललेला आहे। बाजूला मागं 10-15 वर्षापूर्वी एक भिंत होती, संरक्षक भिंत होती, पण ती भिंत कालांतराने पावसाच्या पाण्यानं वाहून गेली आणि आता ते पाणी भिंत नसल्यामुळं अभिमान श्रीनगरमध्ये रो हाऊस वन रूम किचनमध्ये हे पसरत आहे। तसंच आमच्या बाजूला यशनगर पण आहे, तिथं पण देखील हे पाणी घराच्या पायरीला लागलेलं आहे आणि पाणी केव्हा वाढले सांगता येत नाही। प्रशासनाला माझी विनंती आहे की या ठिकाणी येऊन आम्हाला योग्य ते सहकार्य करावं। आम्ही असं अभिमान श्रीनगर वासियाच्या वतीनं आम्ही आणि संरक्षण भिंतीची फार गरज आहे साहेब। या ठिकाणी जी जुनी होती ती गेलेली आहे आणि ह्या लोकांना नेहमी पाणी आलं की नेहमी म्हणजे घाबरण्यासारखी परिस्थिती असते। लहान लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत घरात, ऐनवेळी पाणी वाढलं तर खूप परेशानी होण्याची शक्यता आहे। माझी विनंती आहे की त्यांनी यावेळेस उपाययोजना करावी। पण आतापर्यंत प्रशासन कोणी येऊन गेलं नाही का? आतापर्यंत नाही। रात्री किरण भैया पवार वगैरे आणि मालक आले होते रात्री 3:30 वाजता, परंतु आत्ता अजून ते या सकाळी तर आले नाहीत अजून।